गुड इव्हनिंग गाईचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर साक्षी पाटील. तर आज आपण बनवणार आहे पापलेट फ्राय. तर तुम्ही बघू शकता मस्त मोठे साईजचे फ्रेश असे पापलेट आहे, कट करून घेतलेले आहेत मध्येतून. त्याला बघू शकता मस्त असे फ्रेश पापलेट आपण घेतलेले आहेत. तर आता आपण याला आगरी कोळी मसाला, हळद, लसूण, वाटण, मिरच्या, कोथिंबीरचा, लिंबू आणि मिठाने मस्तपैकी असं मॅग्नेट करून घेऊ. तर सर्वात आपण आगरी कोळी मसाला टाकू आपण आपल्या पापलेटांवर. आणि आता आपण मस्तपैकी आगरी कोळी मसाला, हळद, त्याच्यानंतर आपण त्याच्यात घेणार आहोत वाटण आपलं लसूण, चेचलेलं लसणानंतर आपण त्याच्यात मिरच्या, कोथिंबीरचं वाटण टाकू. वाटण, लिंबू, लिंबू आपण पिळून घेऊया आपल्या मच्छीला आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले पापलेट मिक्स करून झालेले आहेत. अशा प्रकारे आपण मिक्स करू पापलेटला, मस्तपैकी मसाला लावून घेऊ. त्याच्यानंतर आपण एका ताटलीमध्ये रवा, तांदळाचं पीठ, आगरी कोळी मसाला आणि मीठ मिक्स करून घेऊ पापलेट तळण्यासाठी. चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊ. हळद, मीठ, आगरी कोळी मसाला आणि तांदळाचं पीठ. आता आपले पापलेट आणि आपण मस्तपैकी आपण आपले पापलेट मस्तपैकी मिक्स करून घेतलं. तर आता आपण तव्यामध्ये तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालं, 2 उलटे तेल टाकू आणि आता आपण पापलेट आणि रवा लावून तळायला टाकूया तव्यावर. मस्तपैकी असा रवा लावू आणि गरम तेलामध्ये आपण पापलेट तळून घेऊया. तर दोन्ही साईडने आपण कुरकुरीत असे पापलेट तळून घेऊ. बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला गाईच. तर राहिलेले पापलेट पण आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. मस्तपैकी मीठ मसाला लावलेला आहे, त्याला आपण मस्तपैकी रव्यामध्ये डुबू, रवा लावून तळूया. अशा प्रकारे आपण सर्व पापलेट आपण तळून घेऊया. ब्राऊन कलरचे बघू शकता मस्तपैकी आपल्याला पापलेट तळून झालेलं आहे दोन्ही साईडने. तर आपण मस्तपैकी आता हे पापलेट सर्व करूया लिंबूबरोबर. भाकरी आणि भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.